नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत ते सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे आलेले आहेत तन्वीच्या संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर मेधा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार मॅम, स्वागत या शोमध्ये. नमस्कार. थोडक्यात ओळख सुद्धा करून देते. तन्वी हर्बलच्या संस्थापिका आहेत मेधा मेहेंदळे आणि तन्वी हर्बल टॅबलेट्समधून निरोगी जीवन जगण्याची नवी दिशा त्या जगाला देत आहेत. सर्वांना उत्तम गुण देण्याच्या ध्यासातून त्यांनी सर्व आरोग्य तक्रारींवर उपचार करणारी हर्बल तन्वी पॅथी निर्माण केली आहे. तन्वी हर्बल सिक्रेट ही पुस्तिका आज घरोघरी आजीबाईच्या बटव्यासारखी आरोग्य मार्गदर्शन करते. आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी पुरस्कार, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार, उद्योगश्री पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्काराच्या अनेक पुरस्कारांनी तन्वी प्रकल्पाला आतापर्यंत गौरवण्यात आले. तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे, डॉक्टर जान्हवी धामणकर आणि डॉक्टर रुचा मेहेंदळे या आयुर्वेद आणि निसर्गोपचारावर भाषण देऊन आयुर्वेद तन्वी प्रचाराचं कार्य करतात. दर्जेदार गुणकारी तन्वी टॅबलेट्स लेप, तेल केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत. तन्वी हर्बल क्लिनिक्समध्ये फ्री हेल्थ चेकअपची सुद्धा सुविधा आहे. ठाणे आणि दादर इथं मुख्य क्लिनिक्स तन्वीची आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी असलेल्या क्लिनिक्समध्ये आरोग्याच्या सर्वच तक्रारींवर उपचार घेऊन रुग्ण तन्वीच्या औषधांना दाद देतात. तेव्हा याबाबतीत तुम्हाला सुद्धा काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. कुठल्याही रोगावर तन्वी थ्रू उपचार होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला प्रश्न असतील तर जरूर विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे. 1002210110 आमचा टोल फ्री नंबर आहे. तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी मॅम तुम्हाला विचारायचं झालं तर 25 वर्ष झालं तन्वीचा प्रकल्प. मी ठरवलं की एक दर्जेदार औषध, आयुर्वेदीय औषध असं बनवायचं की जे चुटकीभर असेल, घ्यायला सोपं असेल आणि त्याचा इन्स्टंट गुण असेल. त्यावेळेला माझ्या प्रकल्पाचं नाव काय द्यायचं असा जेव्हा विचार केला त्यावेळेला माझे वडील संस्कृत पंडित डॉक्टर सी.ग. देसाई यांनी मला असं सांगितलं, मला ते प्रेमाने ताया म्हणायचे. ते म्हणाले, ताया तू असं नाव ठेव की ते वेगळं असेल, आजच्या काळातलं असेल आणि एक वेगळा आरोग्य उच्चांक निर्माण करेल. तुझ्या औषधांचा जो दर्जा आहे असं काहीतरी वेगळं नाव मी तुला सांगतो. आणि त्यांनी मला तन्वी म्हणजे सुडौल बांधा उत्तम आरोग्य असा त्याचा अर्थ आहे. आणि माझ्या वडिलांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा त्या प्रकल्पाला मी तन्वी हे नाव दिलं. आणि मग त्यातनं तन्वी शता, तन्वी गोरेक्स, तन्वी ज्येष्ठा वेगवेगळी औषधं आणि जवळजवळ 32 ते 35 औषधं सुरू करताना प्रकल्प मी निर्माण केली. मला वडिलांची जी पुण्याई मला मिळाली, डॉक्टर सी.ग. देसाई हे संस्कृत पंडित, महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा संस्कृत पंडित म्हणून गौरव केला. PhDचे गाईड होते. दाजी भाटवडेकर, बालमोहनचं जे परुळेकर विद्यालय आहे तळेगावला त्याचे दाभोळकर, रेगे सर, अशा अनेकांनी त्यांच्या हाताखाली PhD केली. PhDचे गाईड म्हणून ते सुप्रसिद्ध होते. मिठीबाई कॉलेजमध्ये ते हेड ऑफ द डिपार्टमेंट होते संस्कृतचे. रुपारेल कॉलेजमध्ये त्यांनी संस्कृत आणि फिलॉसॉफी हे विषय शिकवले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीत असताना मी संस्कृतमध्ये बोर्डात पहिली आले होते. माझ्या वडिलांसाठी खूप आनंदाची गोष्ट होती. पण मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर आम्हाला हे कळलं, काहीतरी गोंधळ होता बोर्डामध्ये आणि आम्हाला नंतर पत्र पाठवण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की तू आर्ट्सला जाऊन संस्कृत करायला मी तुला सांगितलं असतं, तू बोर्डात पहिली आलीस हे तेव्हा मला कळलं असतं. तर पण हे सगळे योगायोग असतात. त्यामुळे आरोग्याशी निगडीत असा शब्द माझ्या वडिलांनी दिला. माझे वडील आणि माझ्या सासूबाई उषा मेहेंदळे खरोखर तपश्चर्या करावी तसं तपस्वी जीवन जगल्या. माझे मिस्टर 2 वर्षाचे असताना त्यांचे पती गेले. त्यानंतर आपल्या मुलाला आणि मुलीला खरोखर तपश्चर्या करून जगवावं तसं शिक्षिका होत्या. एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतली नाही. हे खूप कौतुकाची गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत एक व्रत समजून मुलांना शिकवणं. आणि त्यांनी मला सांगितलं की मेधा, तुझं जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत तू पोचव. जरी घरून तुला विरोध त्यांनी केला तरी मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ही पुण्याई माझ्या मागे उभी राहिली. ह्यांनी जे मला सांगितलं की तुझा जो ध्यास आहे तो तू पूर्णत्वाला आण, त्यातनं खरोखर घराघरात तन्वी पोचवणं. आज लाखो लोक तन्वी वापरतायत. अगदी अमेरिका, कॅनडा हे जे प्रगत देश आहेत त्यांना सुद्धा तन्वी औषधाची गरज लागते. तेही आपल्याकडनं औषधं मागवतायत. ह्याचं कारण दर्जेदार औषध आणि रासायनिक औषधांसारखा इन्स्टंट गुण. आणि हे मिळण्यामागे जसं आपण घरामध्ये आई आपल्याला प्रेमाने जेवू घालते, ते जगातलं सर्वोत्तम जेवण आणि सर्वोत्तम अन्न असतं.
खरंय. तर कुठल्याही 5 स्टार मध्ये इतकं प्रेमाने बनवलेलं अन्न हे त्या व्यक्तीला मिळणार नाही जेवढं टेस्टी त्याची असेल आई पण बनवते. खरं टेस्टी असेल पण त्या त्यात प्रेमाची ते जी प्रेम चव असते. उतरलेलं असतं. तसं औषधांमध्ये जी निष्ठा आणि प्रेम उतरून आम्ही जे तयार करतो त्याचा हा गुण असतो असं मला वाटतं. आणि माझ्या दोघी मुली डॉक्टर मानसी म्हणजे आता जान्हवी धामणकर आणि डॉक्टर रुचा मेहेंदळे या दोघी सुद्धा तेच व्रत घेऊन पुढे चालल्या आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की हा तन्वीचा जो व्रत वसा आहे हा त्या पुढेही टिकवतील. अगदी मॅडम, तुमच्या प्रकल्पाचा जो मूळ हेतू मला खरं तर विचारायचा आहे. काय नेमक्या हेतूने तुम्ही हा सगळा प्रकल्प सुरू केला? 25 वर्षापूर्वी मी ज्या वेळेला ह्या क्षेत्रात आपण ही औषधं निर्माण करायची असं ठरवलं त्यावेळेला मी एक बघत होते की वनौषधी लोकांना माहिती होत्या. बरं, म्हणजे वनौषधींची पावडर लोक घेत होते, आयुर्वेद होता. पण आयुर्वेदामध्ये कसं होतं, कडू काढे, गोळ्या, तेल, लोक येऊन आम्हाला सांगायचे की एवढा कडू काढा आम्हाला नको, खरं. आम्हाला त्यापेक्षा इन्स्टंट ॲलोपॅथीचं औषध द्या. वनौषधी पावडर जर आपण दिली तर एक चमचा सकाळ संध्याकाळ घ्यायची, कडू पावडर घेऊन नॉशिया यायचा आणि मग त्या गर्भवती स्त्रिया आम्हाला येऊन सांगायच्या की तुमची शतावरी कितीही चांगली असली तरी ती इतकी कडू आहे की ती आम्हाला नको. खरं. म्हणजे औषध कितीही चांगलं असलं तरी ते घ्यायला सोपं व्हायला हवं आणि आजच्या तरुण पिढीने सुद्धा ते आत्मसात करायला हवं. त्यावेळेला मी असं ठरवलं की आजच्या काळामध्ये ते वापरता येईल असं सुटसुटीत औषध बनवायचं. आणि म्हणून 100 किलो वनौषधी पावडर किंवा आपण जे पंचांग म्हणतो त्याचं रॉ मटेरियल ते घेऊन त्यातनं 10 किलो सत्व, 5 ते 10 किलो इतकं कॉन्सन्ट्रेटेड औषध आम्ही तयार केलं. त्यामुळे ते सलाईन सारखं रक्तात जलद मिसळायला लागलं आणि ॲलोपॅथिक औषधांसारखा इन्स्टंट गुण आपल्या औषधाने मिळायला लागला. असं व्हायला लागलं की वनौषधी पावडरही घ्या, त्याच्याबरोबर ॲलोपॅथीचं पण औषध घ्या आणि मग वनौषधीने गुण आला. तेव्हा मी असं ठरवलं की नाही, मग फक्त हर्बल औषध घेऊनच आपला मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आटोक्यात राहिलं पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की आयुर्वेद मोठा आहे, फक्त आयुर्वेदाने आपल्याला गुण येऊ शकतो. आणि ह्यासाठी एक तन्वी पॅथी मी निर्माण केली की कुठलाही आजार असू दे, अगदी पार्किन्सन, सोरायसिस, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, प्रत्येक आजारावर आपलं फक्त तन्वीचं औषध घेऊन पेशंटला जेव्हा उत्तम गुण मिळायला लागला तेव्हा लोकांना मी ह्या केलेल्या कार्याचं महत्त्व समजलं. तोपर्यंत असं वाटत होतं इतक्या कंपन्या आहेत त्यातलीच एक तन्वी कंपनी, पण चुटकीभर मसुरे एवढी गोळी एवढा इन्स्टंट गुण देते की तन्वी शतासारखं औषध आज घराघरात पोचलं. आज मी सगळ्यांना हेच सांगते की उद्या आता निवडणुका आल्या, रिझल्ट्स आहेत. मी माझ्या सगळ्या पेशंटना सांगते की निवडणूक कोणीही जिंकू दे, पण आपल्या आरोग्याचा मुख्यमंत्री एकच आहे आणि तो म्हणजे तन्वी शता टॅबलेट. खरं. नियमित तन्वी शता प्रत्येकाने, फक्त महाराष्ट्र नव्हे तर जगात प्रत्येकाने घेतली तर सुजलाम सुफलाम आरोग्यवान जग होण्यासाठी 2 तन्वी शता या प्रत्येकाने रोज घ्यायला हव्या. रोगप्रतिकार शक्ती, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्ती, स्फूर्ती आणि उत्तम आरोग्यासाठी टोटल फिटनेस म्हणून तन्वी शता हे एक उत्तम टॉनिक म्हणून जितकं काम करतं तितकंच ॲसिडिटी असेल किंवा युरिन स्टोनचा त्रास असेल, मुलींमध्ये मासिक पाळीचा त्रास असेल किंवा गर्भवतींसाठी उत्तम टॉनिक. म्हणजे तन्वी शताचे जर मी गुण सांगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की ग्रंथ सुद्धा अपुरा पडेल इतके तन्वी शताचे गुण आहेत. अगदी सगळ्याच आजारांवर तन्वी शताचा उपयोग होईल. माझ्या कुतूहलाचा प्रश्न म्हणून मी विचारते, असं असतं की बरेच वेळा आपण एकच औषध सातत्यानं घेत राहिलो की त्याचा काही वर्षानंतर दुष्परिणाम दिसायला लागतो. जसं की ॲलोपॅथीमध्ये असतंच की त्याचा फायनली किडनीवर काहीतरी परिणाम होईल किंवा आयुर्वेदिक ज्या पावडर असतात त्याने सुद्धा कधीतरी किडनीवर परिणाम होतो किंवा पोटामध्ये बद्धकोष्ठता आणि या सगळ्या तक्रारी होतात. तर तन्वी शताची औषधं जर लहानपणापासून घेत राहिलो आयुष्यभर, जसं तुम्ही आता म्हणता, तर त्याचे काही निश्चित दुष्परिणाम नसते. तुम्ही रोज पोळी भाजी खाता, खरं. काही दुष्परिणाम झाला का 25 वर्षात, आयुष्यभर? इनफॅक्ट आपण शक्तिवान होत गेलो. तसंच तन्वीचं औषध आहे. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण वनौषधीची पावडर घेतो तर ती पावडर पचायला जड होते कारण तो चोथा असतो. एखाद्याचं पचन नीट नसेल तर ते पचलं जात नाही आणि मग तो चोथा तसाच शरीरात राहतो, कुजतो आणि मग कृमी, इतर तक्रारी होतात. त्याचं पचन नीट होण्याची गरज आहे. उदाहरणार्थ इसबगोल आपण घेतलं तर हा चिकट पदार्थ आहे. शरीरात गेल्यानंतर तो जर आतड्यात चिकटून राहिला म्हणून तो कोमट पाण्याबरोबर घ्यायला हवा, त्याचं अनुपान नीट असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वीची औषधं ही नैसर्गिक असल्यामुळे आपण आयुष्यभर घेऊ शकतो, आपल्या गरजेप्रमाणे वापरू शकतो. पण त्यात 2 प्रकार आहेत, आजारावर औषध आणि आजारी पडू नये म्हणून टॉनिक. फिट राहावं आयुष्य. तन्वी शता हे आयुष्यभर घेण्याचं टॉनिक आहे. शतजीवंती हे आयुष्यभर घेण्याचं टॉनिक आहे, ज्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, कुठल्याही प्रकारे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वाढू नयेत यासाठी शतजीवंती काम करेल. पण त्याचबरोबरीने मधुमेहाचं आपलं डायबेट्रॅक औषध आहे, तर ज्याला मधुमेह आहे त्यांनी ते वापरायचंय. काही तर पेशंट आमचे असे आहेत की 7-8 वर्ष हे घेतल्यानंतर आता ते आम्हाला सांगतात की आता आम्हाला डायबेट्रॅकच्या सुद्धा 4 गोळ्या लागत नाहीत.
एक गोळी सुद्धा सकाळ संध्याकाळ पुरते. म्हणजे त्या दिशेने आजार बरा करण्याच्या दिशेने दिलेलं ते औषध असतं. पण काही जे विकार असतात, मधुमेह आहे, रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, तिथे ते कायमस्वरूपी हे औषध घ्यायला लागतं. काही ठिकाणी सर्दी खोकला आहे, ॲलर्जीज आहे, तिथे मात्र आपण काही महिने औषध घेऊन ते बंद करू शकतो. पण हे जरी बंद केलं तरी आजाराचा परत उद्भव होऊ नये यासाठी तन्वीशताच्या 2 गोळ्या या रोज प्रत्येकाने घ्यायला पाहिजेत. आपल्यावर प्रेक्षकांचा आता फोन यायला सुरुवात झाली, आपण घेऊया. सगळ्यात पहिले प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत चेतन कसबे. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार चेतन, विचारा आपला प्रश्न. हॅलो चेतन, प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो मॅडम. हा बोला. हॅलो मॅडम. हा बोला बोला, ऐकायला येतोय आवाज आम्हाला. मॅडम ते तन्वी उपचारामध्ये कोणताही प्रश्न विचारला चालतो ना? काय काय? हॅलो मॅडम, ते किडनी स्टोन झाल्यावर आपण घरगुती उपाय कोणते करू शकतो? किडनी स्टोन वरती. किडनी स्टोनचा जो त्रास आहे त्यावर घरगुती उपाय त्यांनी विचारलाय. कुळीथ येतात. कुळीथ हे एक धान्य आहे, कुळथाचं पिठलं आपण करतो. वाण्याकडे त्यांना हे कुळीथ हे धान्य मिळेल. काही ठिकाणी हुलगे पण म्हणतात. हुलगे म्हणतात त्याला, बरोबर. तर हे कुळीथ 1 चमचा कुळीथ 1 कपभर पाण्यात घालायचे, उकळायचे आणि ते पाव कप झालं की गाळून ते रोज पाणी प्यायचं. हे त्यांना नियमित करू दे. आणि त्याबरोबर तन्वीशता 4-4 गोळ्या सकाळ संध्याकाळ घ्यायच्या. ग्रॅन्युल्समध्ये युरिन स्टोन, किडनी स्टोन पडून जातो. त्यानंतर ज्या वेळेला पाठ दुखते, असह्य वेदना, म्हणजे किडनी स्टोनचे पेशंट जे आमच्याकडे येतात ते असं सांगतात की बाळंतिणीसारख्या वेदना, की प्रसूतीला जेवढा त्रास होतो तितका त्रास आम्हाला ह्या वेदनांनी होतो. पाठ दुखत राहते, पोटात दुखतं आणि असह्य वेदना होतात, युरिनला जळजळ होते. तर अशा वेळेला जेव्हा दुखतं त्यावेळेला तन्वीशताच्या 2 ते 4 गोळ्या आपल्या गरजेप्रमाणे परत घ्यायच्या. आणि हे हर्बल औषध असल्यामुळे हे घेऊन उष्णता वाढली, त्याचा काही अपाय झाला असं होत नाही. त्यामुळे दिवसातनं 10 वेळा जरी परत घेतलं तरी काही हरकत नाही. नुसतं एकेरी तन्वीशता औषध घेऊन सुद्धा अगदी निश्चितपणे युरिन स्टोन, किडनी स्टोन हा विरघळून ग्रॅन्युअल्समध्ये पडून जाईल, त्याचा छान फायदा होतो. आणि ते जिथे राहत असतील तिथे जवळपास आपलं तन्वीचं जे क्लिनिक असेल तिथे आपले डॉक्टर असतात, फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते. तिथे जर त्यांनी जाऊन सांगितलं की आता मी हे वापरलं औषध प्रथमोपचारासारखं, मला इतका आराम पडला, तर पुढे किती दिवस घ्यायचं, काय आहार विहार घ्यायचा, ह्याचं सगळं मार्गदर्शन आपले तन्वीचे डॉक्टर्स करतील. आणि महाराष्ट्रात घंटाळी आणि इटर्निटी मॉल, विष्णुनगर ही आपली ठाण्यातली मुख्य क्लिनिक्स आहेत. दादरला आरके वैद्य रोड इथे आपलं दादरचं क्लिनिक आहे, सीता स्मृती बिल्डिंगमध्ये. सकाळ संध्याकाळ तिथे डॉक्टर असतात, त्यामुळे तिथेही आपले पेशंट्स जाऊ शकतात. अंधेरीला क्लिनिक आहे. एवढंच नव्हे तर वाशीला घाटगे आहेत, नेरुळला आणि खारघर वाशी विभागामध्ये संजीवनी नाईक एक ध्यासानी त्या काम करतायत. त्यांनी असं सांगितलं की मॅडम पूर्ण वाशी, खारघर, नेरूळ या एरियामध्ये कोणीही जर मला ऑर्डर फोनवर केली तर मी त्यांना घरपोच औषध नेऊन देईन. म्हणजे ह्या कुटुंबाला काही हा व्यवसाय म्हणून करण्याची काहीच गरज नव्हती. पण एक ध्यास की आरोग्य सेवा आहे, आपल्याला जो गुण आला तो लोकांपर्यंत पोहोचवावा या ध्यासानी ते हे काम करतायत. असे अनेक आहेत. म्हणजे पुण्यामध्ये वीबी खरे आहेत, शतायू आयुर्वेद जे अभयदेव यांचं संतनगरला, बुधवार पेठेत वीबी खरे आहेत. पुण्यामध्ये कोथरूड असेल, पौड रोड असेल, अनेक ठिकाणी, अगदी सिंहगड रोड आहे, चिंचवड, इथेही आपण आपली क्लिनिक चालू केली आहे. महाराष्ट्रात सगळीकडे. मग कोल्हापूरला कानेटकर आहेत, गायकवाड मॅडम आहेत आणि त्या ठिकाणी नाशिकला भोसले आहेत, देखणे मॅडम आहेत. त्या सेंटर्सवर आपण आणखी चर्चा करूया. मात्र इथे वेळ झाली एका छोट्या ब्रेकची आणि ब्रेक नंतर पुन्हा लगेचच हितगुजमध्ये भेटूया. पाहत रहा झी 24 तास. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतो ते सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर. आणि नेहमीप्रमाणेच डॉक्टर मेधा मेहेंदळे, तन्वीच्या संस्थापिका, आपल्या बरोबर आहेत, मार्गदर्शन करतात. पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. मॅम, आपण वेगवेगळ्या आजारांवर थोडीशी चर्चा करूया. तन्वीमध्ये नेमके काय उपचार आहेत? खरं तर हल्ली घरोघरी दिसणारा आजार जो पूर्वी कमी दिसायचा पण आता प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती हृदयरोगानं आजारी असतो. तर काय तन्वीचे उपचार आपल्याला सांगता येतील? हृदयरोग होण्यामागचं जे कारण आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक ताण आणि असात्विक खाणं. बरोबर. यासाठी जर नियमित 2 तन्वीशता घेतल्या तर वेगळं काही करायलाच लागत नाही. साधारण 35 नंतर किंवा आधी सुद्धा जर आपल्याला अनुवंशिक काही आहे की आई वडिलांना त्रास आहे, काही आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये असा सातत्याने त्रास आहे, तर शतजीवंती हे आपलं हार्ट टॉनिक आहे.
अच्छा. आणि प्रत्येकाने रोज घ्यायला हरकत नाही, ज्यामुळे केसांसाठी, त्वचेसाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी शतजीवंती काम करतं. आता ह्या बरोबरीनेच शतजीवंती हे हृदयविकारावर काम करतं. हृदयविकार अनेक तक्रारी त्याच्यामध्ये येतात. एकतर हार्ट ब्लॉकेजेस असतात, दुसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढलेलं असतं, छातीत दुखणं, अंजायना पेन असतं, फंक्शनल हृदयाच्या कंप्लेंट्स असतात, आकार वाढलेली असते, झडपांचे काही त्रास असतात. ह्या सगळ्या तक्रारींमध्ये शतजीवंती 1, 2, 4 गोळ्या दिवसातनं कितीही वेळा जरी घेतल्या तरी चालतं. त्याचा अतिशय सुंदर असा फायदा होतो. शतजीवंती हे रक्तदाबावर पण काम करतं. म्हणजे आमच्याकडे येणारे जे पेशंट असतात त्यांना आम्ही सांगतो की सुरुवातीला तुम्ही रासायनिक औषध आणि शतजीवंती हे दोन्ही चालू करा. जर तुम्हाला असं वाटलं की आता बीपी हळूहळू कमी व्हायला लागलाय तर हळूहळू रासायनिक औषध बंद करा आणि फक्त शतजीवंती 1 गोळी सकाळ संध्याकाळ, जसा तुमचा त्रास असेल त्याप्रमाणे तो डोस आम्ही पेशंटना सांगतो. ह्या जोडीला स्वीट स्लिम सुद्धा रक्तदाबावर आम्ही घ्यायला सांगतो. खरं म्हटलं तर स्वीट स्लिम हे सडपातळ राहण्यासाठी किंवा लठ्ठपणावर एक फिटनेस टॉनिक म्हणून आम्ही देतो, पण ते सुद्धा रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड यावर एक टॉनिक म्हणून काम करतं. आता शतजीवंती नियमितपणे जर आपण घेतलं तर डोक्यापासून पायापर्यंत कुठेही जर गुठळी असेल तर ती विरघळावी यासाठी ते काम करतं. कायम शतजीवंतीची बाटली अशा पेशंट्सनी जवळ ठेवायची. कुठेही छातीत दुखलं, छाती जड वाटली, खांदा दुखायला लागला किंवा हात पूर्ण दुखायला लागला तर शतजीवंती 2 ते 4 गोळ्या चघळायच्या. 5 मिनिटात बरं वाटायला लागतं, इतका सुंदर गुण शतजीवंतीचा येतो. म्हणजे जे जे पेशंट्स हे औषध घेत आहेत, आता काही तर असे आमच्याकडे अनुभव आले. आपले ठाण्याचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्या वडिलांना बायपास सांगितली होती. वय 75च्या पुढे असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मी काही इतर औषध घेणार नाही, हे शतजीवंती मला लागू पडतंय, मी ते चालू ठेवीन. त्यांचं ब्लॉकेज तर कमी झालंच, पण त्याबरोबरीने त्यांचे पूर्ण पिकलेले केस मुळातनं काळे यायला लागले. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या वयामध्ये असा गुण, हे एकच औषध घेऊन पण त्यांनी जवळजवळ 6-7 वर्ष हे शतजीवंती नियमाने घेतलं होतं. शतजीवंती हे आम्ही मेंटली रिटार्डेड केसेस असतात, काही मुलांमध्ये धातू दोष, इतर तक्रारी असतात किंवा मानसिक ताण असतो, त्यावर सुद्धा आम्ही शतजीवंती देतो. सोरायसिस सारख्या तक्रारीतही आम्ही शतजीवंती देतो. प्रामुख्याने रक्तदाब कमी करायला, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढायला आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला शतजीवंती हे काम करतं. त्यामुळे ज्यांना ज्यांना हृदयविकार म्हटलं की पहिला छातीचा ठोका चुकतो आणि एक मनामध्ये भीती बसते, तर हे न घाबरता पहिलं शतजीवंती चालू करायचं आणि मग आपल्या क्लिनिकला यायचं, आपल्या डॉक्टरांना दाखवायचं. तुमचे सगळे रिपोर्ट्स बघून किती डोस घ्यायचा, किती दिवस घ्यायचा हे ते डॉक्टर सांगतील आणि त्याप्रमाणे शतजीवंती मात्र अशा पेशंट्सनी कायम लाईफ टाईम घेत राहायचं. कुठलाही त्रास त्यांना होणार नाही. अगदी. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत पुण्यावरून रोहित आहेत आपल्या बरोबर. नमस्कार रोहित, विचारा आपला प्रश्न. ठीक आहे, रोहित यांचा संपर्क तुटलेला आहे, आपण आणखी चर्चा करणार आहोत. मात्र पुण्याला आहेत असं त्यांनी सांगितलं. पुण्याला वरदा वाटवे डॉक्टर आपले आहेत, बुधवार पेठेमध्ये ते असतात आणि मला वाटतं दर शनिवारी ते दिवसभर तिथे असतात. तर तिथे त्यांनी कॉन्टॅक्ट करावा, त्यांना नक्की योग्य सल्ला आणि उत्तम तन्वीचं औषध. पुण्याचे नंबर्स आपले फ्लॅश होते, त्यामुळे ते निश्चितच पाहत असतील. आणखी चर्चा करणार आहोत, मात्र वेळ झाली एका ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हितेगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आणि सर्व विकारांवर तन्वी उपचार या विषयावर बोलतो. आपण आणि डॉक्टर मेधा मेहेंदळे आपल्या बरोबर आहेत. मेधा मॅम, मला फक्त विचारायचं की तन्वी औषधांविषयी आपण जरा थोडक्यात माहिती देऊया, कारण पुढे आपल्याला स्पर्धांविषयी सुद्धा विचारायचं आहे. बरोबर आहे. जवळजवळ 32 ते 35 ही तन्वीची औषधं आहेत. मला असं वाटतं की प्रत्येकाने दिवाळीला असं एक हे करावं संकल्प की ही सगळी 35 औषधं एक आजीबाईच्या बटव्यासारखी आपण घरी ठेवूया आणि ती आपण ह्या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत वापरून आपलं जीवन आरोग्यमय करूया. यामध्ये उपटन जॉय म्हणून जे आपलं सत्व लिक्विड आहे, आपण दिवाळीमध्येच फक्त नाही तर रोज पाव चमचा, अर्धा चमचा उपटन जॉय हातावर घ्यायचं, पाणी घालून मिक्स करायचं आणि चोळून अंगाला लावायचं आणि त्यांनी स्नान करायचं. आपली त्वचा तेजस्वी राहण्यासाठी हे उपटन जॉय छान काम करतं. तसंच पपई जॉय हे चेहरा उजळण्यासाठी, पिंपल्स, काळे डाग जाण्यासाठी काम करतं. पिंपल टोन लेप हा पिंपल्स, खड्डे किंवा काळवंडलेपणा जाण्यासाठी काम करतो. त्याचबरोबरीने केसांसाठी आपलं केशबला तेल हे फार छान रीतीने काम करतं. जास्वंद जॉय केशकीर्तीचा लेप आहे, तोही सुंदर आहे आणि डॅन्ड्रफ एंड ही कोंड्यावरची ट्रीटमेंट आहे. लठ्ठपणावर स्वीट स्लिम घेतल्यानंतर
अनेक जण वेगवेगळे अनुभव येऊन सांगतात. काही जण असं सांगतात की आम्ही औषध सुरू केलं, आमचं वजन कमी झालं नाही, पण आम्ही इतके बारीक झालो की सगळे कपडे सैल व्हायला लागले. काहींनी असं येऊन सांगितलं की एकदम 4-5 किलो कमी झालं. हे व्यक्ती परत्वे होत असतं, पण खोटी भूक कमी होते, दूषित मेद असतो तो झडतो आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी हार्मोन्स इम्बॅलन्सवर ते काम करतं. ओजसा टॅबलेट ही चिमूटभर मसूर एवढी असते. रोज रात्री झोपताना एक गोळी जर घेतली तर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी, शांत झोप, एकाग्रता, एकदा वाचून चांगलं लक्षात राहण्यासाठी आणि तल्लख बुद्धीसाठी फार छान रीतीने काम करतं. उंचीसाठी वयाच्या 21व्या वर्षापर्यंत आपल्याकडे येणारी मुलं मुली ही अश्वयष्टी घेतात आणि आपल्याला येऊन कळवतात की आपली उंची किती वाढली. एवढंच नव्हे तर आता संथकफ, वातशांती, तन्वीशता आणि तन्वी ज्येष्ठा पूर्ण 1 महिना प्रत्येकाने घ्यायला हवं. कारण फटाके, प्रदूषण, येणारी थंडी किंवा हवा बदल ह्यामध्ये आपला घसा खराब होऊ नये म्हणून संथकफ हे सतत सर्दी, घसादुखी, टॉन्सिल्स यावर काम करतं. वातशांती हे सांधेदुखीवर काम करतं आणि ॲलर्जिक कफावर काम करतं. तन्वी ज्येष्ठा हे कफ, खोकला, दम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचन, तोंड येणं, उष्णता कमी करतं. आणि तन्वी शता हे तर प्रत्येकाने 365 दिवस रोज घ्यायलाच हवं. अगदी मला वाटतं अशी तुम्ही अनेक म्हटलात- औषधं आहेत. खरं तर मला वाटतं तुम्ही म्हटलात की 25 औषधांचा जो किट आहे तो आपल्या जवळ 35 औषधं आणि हे पुस्तक तन्वी हर्बल हेल्थ सिक्रेट यात प्रत्येक आजारावर कसं औषध घ्यायचं प्रथमोपचार म्हणून याची माहिती दिलेली आहे. हे 20 रुपयाचं पुस्तक प्रत्येकाकडे असेल आणि एक नजर रोज जर आपण टाकली तर मला असं वाटतं पुस्तक वाचूनच कळेल की आपण निरोगी राहू शकतो. अगदी मला थोडंसं आणखी पुढे जायचं. तुम्ही एक स्पर्धा आयोजित केली आहे, थोडं प्रेक्षकांना सांगा, अगदी थोडक्यात सांगा. 2 नोव्हेंबरला आपण एक स्पर्धा ठेवली आहे. निलेश मोहरीर हा जो संगीतकार आहे त्यांनी संगीतबद्ध केलेली जी गाणी आहेत त्याची आपण स्पर्धा ठेवली आहे. तिथे 2 मिनिटाचं गाणं येऊन गायचंय 2 नोव्हेंबरला. आपल्या सहयोग मंदिरचा जो हॉल आहे ठाण्यात तिथे ही स्पर्धा आहे. जो पहिले 3 स्पर्धक येतील त्यांचा 5 नोव्हेंबरला ठाण्यामध्ये कार्यक्रम होणार आहे निलेश मोहरीरचा. तिथे त्यांना गायची संधी मिळणार आहे आणि जो प्रथम पुरस्कार विजेता असेल त्याला निलेश मोहरीरच्या हस्ते तन्वी स्टार सिंगर अवॉर्ड ही ट्रॉफी दिली जाणार आहे. मिती क्रिएशन्स तर्फे हा कार्यक्रम तिथे सादर होणार अगदी मला आहे. वाटतं याबरोबरीनेच जे 19 ऑक्टोबरला आपलं कुबल फार्मसी हे जे दुकान आहे दादरला तिथे हेल्थ कॅम्प आहे उद्या. तर ज्यांना ज्यांना तपासणी करून घ्यायची आपले तन्वीचे डॉक्टर तिथे असतील जरूर फायदा घ्या. नक्कीच नक्कीच. खूप छान मार्गदर्शन केलं. एवढा कमी वेळ आपल्याकडे होतात. खूप खूप धन्यवाद तुमचे. यानंतर हितगुजी आमच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.